कॉकरोच जनता पार्टी देशाच्या राजधानीत पहिला दणका द्यायला सज्ज आहे। सोशल मीडियावर दिसणारी ही पार्टी आता प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे। अभिजित तिपके स्वतः या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी भारतात येणार आहे। पण तुम्हाला माहिती आहे का की लाखो तरुणांच्या पाठिंब्यावर सुरू झालेली ही पार्टी तितक्याच अभ्यासू लोकांच्या नेतृत्वात काम करणार आहे। त्याची पहिली झलक हे दिल्लीतल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिसली। सीजेपीचे 3 तरुण या पत्रकार परिषदेत बोलत होते, नवे निडरपणे पत्रकारांना सामोरे जात होते। कोण आहेत हे 3 तरुण जे कॉकरोच जनता पार्टीची बाजू मांडणार आहेत? त्यांची निवड करण्यामागे काय विचार आहे? दिल्लीतल्या या आंदोलनाला आणि कॉकरोच पार्टीला मिळणारा प्रतिसाद कसा आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत बेरोजगार तरुणांची कॉकरोच म्हणजे झुरळांशी तुलना करतात आणि सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा जन्म होतो। अवघ्या काही तासात या पार्टीला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला। नीट पेपर लीकच्या मुद्द्यावर थेट शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच पार्टी दिल्लीत आंदोलन करतेय। अभिजित तिपके या महाराष्ट्रातल्या तरुणानं या चळवळीला पक्षाचं रूप दिलं, पण तो स्वतः अमेरिकेत असल्यानं आणि ही पार्टी आभासी जगातली पार्टी म्हणत हिणवणाऱ्यांना उत्तर देणं गरजेचं होतं। यासाठी पार्टीनं पहिली पत्रकार परिषद थेट दिल्लीत घेतली। यावेळी पार्टीची भूमिका मांडण्यासाठी 3 तरुण समोर आले। पक्षाची बाजू मांडण्यासाठी अभ्यासू व्यक्तिमत्वांची गरज ओळखून पार्टीनं या 3 चेहऱ्यांना निवडल्याचं सांगण्यात येत आहे। ते 3 तरुण पार्टीचे प्रवक्ते आहेत। ते कोण आहेत पाहूया। यातलं पहिलं नाव आहे सौरव दास। सौरव दास हे अनुभवी पत्रकार आहेत। सौरव यांनी कायदा, न्यायव्यवस्था आणि सामाजिक विषयांवर आवाज उठवलाय। सौरव यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये इंडिया गेट इथं झालेल्या प्रदूषण विरोधी आंदोलनाचं नेतृत्व केलंय। कॉकरोच जनता पार्टीनं दिलेल्या माहितीनुसार सौरव दास यांच्या एक्स या अकाउंटला लाखभर फॉलोअर्स आहेत। सौरव दास हे शोधपत्रकारिता करतात। कॉकरोच जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे। याबाबत आपण उत्साहित आहोत असं सांगतानाच त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्तानं तरुण पिढी आपल्या मोठ्या प्रश्नांवर पेटून उठल्याचं म्हटलंय। त्यांच्या मते आपण म्हणजे तरुण देशाचं भविष्य आहोत आणि त्यासाठी आम्ही बोलणार आहोत, आम्ही त्यांचा आवाज बनणार आहोत असं सौरव दास यांनी म्हटलंय। कॉकरोच जनता पार्टीचे दुसरे प्रवक्ते आहेत विजेता दहिया। डॉक्टर आंबेडकरांना आदर्श मानणारे विजेता दहिया हे लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत। भगतसिंग, स्वामी विवेकानंद, बुद्ध आणि रोजा लक्झमबर्ग यांच्यापासून ते प्रेरित असल्याचं त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिलंय। ते एक राजकीय विश्लेषक आहेत। त्यांच्याकडे राजकीय संशोधन आणि धोरणात्मक विश्लेषणाचा चांगला अनुभव आहे। विजेता दहिया एक कंटेंट क्रिएटर आहेत। त्यांनी अनेक यूट्यूब क्रिएटर्ससाठी संशोधन आणि कंटेंट तयार करण्याचं काम केलंय। विशेष म्हणजे विजेता दहिया हे पॉवर ऑफ युनिव्हर्स आणि टू हेल्प विथ दॅट जॉब या पुस्तकांचे लेखक आहेत, जी पुस्तकं बेस्ट सेलिंग पुस्तकं आहेत। चित्रपटांचे निर्माते असलेल्या विजेता यांनी हरियाणवी चित्रपट दरारे आणि ओपरी पराईचं लेखन आणि दिग्दर्शनही केलंय। ते उच्च शिक्षित आहेत। त्यांचं शिक्षण प्रतिष्ठित दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून झालंय। कॉकरोच जनता पार्टीचे तिसरे प्रवक्ते आहेत आशुतोष रांका। आशुतोष हे एक IITian आहेत। ते कॉकरोच जनता पार्टीच्या कम्युनिकेशन म्हणजे माहिती विभागात काम करणार आहेत। आशुतोष IIT कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आहेत। आशुतोष यांनी लंडनमध्ये मॅकेन्झी अँड कंपनीमध्ये रणनीतिक व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केलंय। तिथं त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना त्यांच्या कामकाज आणि आर्थिक रणनीतींबाबत सल्ला दिलाय। भारताबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे। आशुतोष गेल्या वर्षी भारतात परत आलेत। सध्या ते जयपूरमध्ये पर्यावरण, शिक्षण आणि युवकांशी संबंधित अनेक जन आंदोलनांचं नेतृत्व करतायत। अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलाय। यात डोलचा पूर, अमायरा आत्महत्या प्रकरण आणि नीट पेपर लीक प्रकरण यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे। अशा 3 अभ्यासू नेतृत्वांना कॉकरोच जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र आणलंय। आता हे 3 चेहरे पक्षाची भूमिका मांडणार आहेत, त्यांची सध्या चर्चा होतीये। दरम्यान दिल्लीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जन आंदोलन होत आहे। त्यासाठी अभिजित तिपके स्वतः भारतात येत आहेत, तर दुसरीकडे अनेक मोठ्या आणि दिग्गज नावांना अभिजितच्या कॉकरोच पार्टीला पाठिंबा देत आंदोलनात सहभागी होत असल्याचं म्हटलंय। यातलं एक मोठं नाव सोनम वांगचुक यांचं आहे। ते लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते आहेत। सरकारला थेट भिडणारे आणि मागे न हटणारे वांगचुक शिक्षण तज्ज्ञ आहेत। त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत अभिजित तिपकेसह कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केलाय। हे सगळं होत असताना कॉकरोच जनता पार्टीला मिळणारा प्रतिसाद तुफान वाढताना दिसतोय। विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस सारख्या दिग्गज पक्षांना मागे टाकत कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा मिळतोय। अवघ्या 4 दिवसात या पार्टीचे तब्बल 11 लाख सदस्य झालेत।
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेणारा एक तरुण आवाज उठवतो आणि त्याला देशातले तरुण प्रतिसाद देतात आणि एक क्रांती होते. याचं कॉक्रोच जनता पार्टी हे उत्तम उदाहरण आहे. एकीकडे वर्षानुवर्ष तेच ते नेते देशाचा राज्याचा कारभार हाकतायत, तर दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. आता मैदानावर कॉक्रोच पार्टीला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.